नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी टेकडीवरती आलो आहोत आणि आमची एलिफंट सफारी झाली आहे. सॉरी, आता कुठे जाणार आहे आपण? शॉपिंग करायला किंवा जेवायला लंच. तर आता आम्ही बघणार आहोत कुठे चांगलं हॉटेल भेटलं तर जेवायला थांबणार आहोत, नाहीतर मग शॉपिंगला जाणार आहोत. शॉपिंगला कुठे जाणार आहे? कोचीला तो बोलला, पण आता इथे पण खाली तो लोकल मार्केट दाखवणार आहे. ह्या आहेत आमच्या जयाताई. ह्या सगळं मॅनेज करतायत, हे सगळं पिकनिकचं अरेंज करतायत, तर यांना सर्व माहिती आहे म्हणून त्यांना विचारलं मी. एलिफंट राईड आमची झाली आहे आणि पावसामुळे जंगल सफारी झाली नाही, सो खूप जास्त टाईम आहे. कथ्थकली आणि कलेरीपट्टू दोन्ही शो संध्याकाळचे आहे, सो इन बिटवीन भरपूर टाईम आहे. तर आम्ही आता इथे लंच करणार आहोत. कुठे लंचला हॉटेल चांगलं भेटतं का ते पाहणार आहोत. अँड देन आम्ही शॉपिंग करणार आहोत इथल्या लोकल मार्केटमध्ये. सो चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. आम्ही इथं फिरत असतानाच नारळ पाणी प्यायला थांबलेलो. तिथेच बाप्पांची इतकी छान आणि सुंदर प्रचंड मोठी मूर्ती होती आणि खरंच फारच सुंदर होती आणि दर्शन करून खूप छान वाटलं. तर आमची एलिफंट सफारी झाली आहे आणि आता दुपारचे 3 वाजलेत. आम्हाला भूक लागली आहे, तर आता आम्ही इथे जेवणार आहोत. त्यानंतर इथलचं जे लोकल मार्केट आहे ते फिरणार आहोत आणि मग इथे कथ्थकली आणि कलेरीपट्टू शो म्हणून आहे ते बघणार आहोत. त्याचे तिकीट्स वगैरे आम्ही काढलेलेच आहेत. फक्त आता इथे मार्केट वगैरे फिरलो की त्याचा टाईम 5चा, संध्याकाळचा 4 ते 5, 5 ते 6 असा आहे. आणि ज्या हॉटेलमध्ये जेवणार आहोत ते हॉटेल तुम्हाला दाखवणार आहे आणि काय काय मागवणार आहोत. आज आम्ही व्हेज खाणार आहोत, कारण की गुरुवार आहे आणि संकष्टी पण आहे आज आणि सगळ्यांचा उपवास आहे. सो व्हेजच खाणार आहोत. सो आम्ही काय खाणार आहोत आणि कोणत्या हॉटेलमध्ये जेवणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे. सो चला लेट्स गो. रेडी? साऊथ झाले इथे येऊन. खाली तुम्ही बघू शकता, मस्त हॉटेल आहे. हॉटेलमध्ये आम्ही गेलो तर खरं, परंतु मला हॉटेलमध्ये मेनू कार्ड बघून काहीच खावंसं वाटत नव्हतं. ट्रॅव्हलिंगनी दमल्यासारखं झालेलं आणि दुपारचं फिरायचंही होतं, सो प्रॉपर जेवण असं करायचं नव्हतं, म्हणून आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो आहोत. पिझ्झा बर्गरचं शॉप आम्हाला भेटलं आहे. आता पिझ्झा नाही खायचा आहे मला बर्गर. इंडियन आहे ना सगळं. साक्षी, आपण बर्गर खाऊया, पण व्हेज. आज संकष्टी आहे. हा, मला माहिती आहे ना, तू नॉनव्हेजच खाशील. हा, उघडून तिथं पाहिली आम्ही. तर सगळ्यांनी हलका फुलका लंच केला आहे आणि कोणी ज्यूस पिलं, कोणी बर्गर, कोणी पिझ्झा, असं सगळ्यांनी थोडंफार काहीतरी खाल्लं आहे आम्ही. सो आता आम्ही निघालो आहोत शॉपिंग करायला. तर आता आपण इथे केरला स्टाईलमध्ये काय काय केरलाचे ड्रेसेस वगैरे काय काय आहे इथे. सो आपण आता शॉपिंग स्टार्ट करणार आहोत. सो चला लेट्स गो. तर आम्ही इथे टेकडी रोडला शॉपिंग करत आहोत आणि आता इथे आम्ही एका शॉपमध्ये आहोत. सो छोट्या मुलांचे कपडे आहेत केरला स्टाईलचे. तर बघू आता काय रेट आहे. आपके पास जो जो पैटर्न है दिखा दो आप. काय आहे? कितीला? दुपट्टा है क्या सर? कलर नहीं है मैम. आपके पास दुपट्टा है? दुपट्टा ओनली दुपट्टा. हाँ या. हाउ मच? 250.
ये कितने साल का है? 2 साल 3 साल के लिए, नहीं, वो डिपेंड्स के लिए बच्चे की साइज है। 3 साल का ही ये दिखाओ। बहुत छोटा। हाइट आहे उसका। ये कितने? कपड्यांची प्राईस फार जास्त सांगितलेली आम्हाला, सो आम्ही शॉपिंग केली नाही तिथे, आम्ही बाहेर आलो. सो अजून एक शॉप दिसलं इथे. आता दीदी फक्त प्राईस विचारायला गेली आहे. प्राईस आम्हाला योग्य वाटली तरच आम्ही आतमध्ये जाणार आहे, नाहीतर नाही जाणार आहे. सो इथेही जास्तच प्राईस सांगते, सो आम्ही इथे काही कपड्यांची शॉपिंग केली नाही. आम्ही आता आलो आहोत टेकडीच्या लोकल मार्केटमध्ये आणि इथे आम्ही फ्रेश मसाले आणि आयुर्वेदिक सामान आहे, नारळाचे साबण वगैरे आहेत. नारळाचे साबण आहे. आलो आणि आता काय और दो दे दो। ये वो अच्छा नहीं बा। ये बताओ. मोगरा एक और दे दो, वेगवेगळे करा. हो आपल्याकडे एक और दो. मोगरा एक. मोगरा में क्या? हाँ सॉरी. ये 5. हाँ 5. ये बिल आएगा. नाम का कितना गिफ्ट पैक चाहिए? 100 ग्राम का, 140 का. ये टर्मरिक वाला और एक दे दो. एक खसखस कशी भेटते ग? त्यांची मेथीचे दाणे ओरिजिनल असतील ना, केसांना लावायला घ्यायची. मसाल्याची पूर्ण शॉपिंग आम्ही ह्या एकाच शॉपमध्ये केली. होलसेल शॉप होतं, सो मस्त रेटमध्ये दिलं त्यांनी. ते पापड घेते इकडचे. आइटम सारे. ते प्लास्टिक मध्ये आहे का? हाँ. बाहेर होत सांग त्याला गाडी आणा. तिकडे ये होलसेल दुकान है. 20 ग्राम आएगा. एक मिनट. हॅलो. कशी मम्मी? उद्या ऐक ना, मी इम्पॉर्टंट याच्यासाठी कॉल केला की तुला मसाला हवा आहे ना, गरम मसाला आहे बघ. काय काय घेतलं? लोणचंच बघतोय आम्ही, पण पाऊच बघतोय. पाऊच होलसेल मध्ये नाही भेटणार तुला. जायफळच. प्रॉन्सचं पिकल. बोलो. पापड वाढले. सांग ना त्याला. 150ला आहे मॅग्नेट. आणि हे मला अजिबात डिझाईन आवडली नाही यांची. 100 रुपीजला आहेत. 350 ना. हाँ, 150 जीपे है ना. आपल्या पाहिजे ते डॉक्युमेंट आहे. कोणच नाही शॉपमध्ये. सो तुम्हाला हा केरळामधल्या टेकडीवरचा शॉपिंगचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खालती जी बेल आयकॉन दिसते तिला क्लिक करा. सो यापुढचे जेही काही व्हिडिओज मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो गाईज मस्त राहा, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.